माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नाला मी येणार नाही हे असं सगळ्यांना माहित होतं आणि मी त्या गावातही आले, पण वेगळ्या वस्तीत होते म्हणून अजूनही त्यांना माहित नव्हतं की मी इथे आले ते. आणि ही गोष्ट सिक्रेट ठेवली ती म्हणजे माझ्या ह्या भावाने. त्यांनी सांगितलं की "तू तिथे जाऊ नको, इकडे ये लग्नाच्या टाईमला जाऊन मस्त त्यांना शॉक करू." आणि सर्वात जास्त आनंद झाला तो म्हणजे माझ्या बेस्टीला, म्हणजेच माझ्या मामाच्या मुलीला. यार ती इतकी खुश झाली होती ना मला बघून. त्यानंतर नवरदेव पण रेडी झाला होता. मग मी सुद्धा माझं पटकन आवरून वगैरे घेतलं. गेट रेडी विथ मी असं काही शूट करायला वेळच नव्हता. पटकन सर्वजण आवरून निघालो. नाचता येत नाही पण हौस खूप आहे आणि कोणाला कळू नये आपण नाचतोय म्हणून असं घोळक्याच्या मधोमध जाऊन लपून नाचायचं. त्यानंतर आमचे अँटिक नवरदेव आणि नवरीबाई बघा मस्त गॉगल वगैरे घालून स्वॅग करत होते. ते गाणं आठवलं मला, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. त्यानंतर लग्न वगैरे लागलं आणि अक्षदा नवरा नवरीवर कमी आणि खाली बसलेल्या माणसांवरच जास्त पडतात का कोणास ठाऊक. लग्न वगैरे झाल्यानंतर जेवल्याशिवाय जायचं नसतंय म्हणून लगेच पंगत वगैरे बसली. मग मस्त जेवण वगैरे केलं आणि फोटो वगैरे क्लिक केले. त्यानंतर बायकांचं सर्वात मेन काम ते म्हणजे नवरीला रुखवत काय काय दिले ते बघायचं. लग्न जरी साध्या पद्धतीनं झालं असेल तरी त्यांनी मुलीसाठी काही घ्यायचं सोडलं नाही. सर्व काही तिला दिलं होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. जय माता दी.